नमस्कार मित्रांनो, विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेत आहोत। आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेचा अतिशय महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं। कारण सांगोला विधानसभा मतदारसंघाचं 11 वेळा प्रतिनिधित्व स्वर्गवासी गणपतराव तथा आबासाहेब देशमुख यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं। गणपतराव देशमुख यांची वेगळी ओळख सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, सर्वसामान्यांचे प्रश्न माहीत असलेला, सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर झटलेला उमेदवार म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं। गणपतराव देशमुख यांनी पाणी प्रश्नावर आयुष्यभर संघर्ष केला आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण जीवनभर काम केलं। सत्ता असो सत्ता नसो, सर्वसामान्यांमध्ये मिसळत काम करत राहिल्यामुळं त्यांची एक वेगळी ओळख त्या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली होती। आणि गणपतराव देशमुख यांचा साधेपणा इतका होता की ते सर्वसामान्य लोकांमध्ये सातत्याने मिसळत होते, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन विधानसभा गाजवत होते। आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांची ओळख म्हणजे त्यांनी आयुष्यभर एकच पक्ष, एकच चिन्ह आणि तो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, याच चिन्हावर याच पक्षाकडून निवडणूक लढवली आणि आयुष्यभर ते त्या पक्षाशी प्रामाणिक राहिले। अतिशय साधी राहणी, अतिशय उच्च विचारसरणी आणि मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांची जाणीव असलेला नेता म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं। मित्रांनो, ही सांगोल्याची ओळख केवळ यासाठी करून द्यावी लागते कारण महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला सांगोला विधानसभा मतदारसंघातील हे पितृतुल्य व्यक्तिमत्व स्वर्गवासी गणपतराव देशमुख हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीत आणि बहुसंख्य लोकांना माहीत सुद्धा आहेत। अशा या व्यक्तिमत्वाच्या नावामुळे सांगोला मतदारसंघ हा महाराष्ट्रात सुपरिचित आहे। आदरणीय शरद पवार साहेबांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते आणि विशेष म्हणजे विधिमंडळातील सर्वच पक्षातील नेत्यांशी गणपतराव देशमुख यांच्याबद्दल आदर होता। त्यांचे व्यक्तिगत सगळ्यांशी संबंध चांगले होते। निस्वार्थी नेतृत्व म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडे पाहिलं जात होतं। परंतु निवडणुका ह्या निवडणुका असतात, राजकारण हे राजकारण असतं आणि स्वर्गवासी गणपतराव देशमुख यांना सुद्धा शहाजी बापू पाटील यांच्याकडून एकदा पराभव स्वीकारावा लागला होता। गणपतराव देशमुख हयात असताना डॉक्टर अनिकेत देशमुख यांना सुद्धा शहाजी बापू यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं। काटाव का असेना, परंतु शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचे 2 वेळा आमदार झालेले आहेत। आणि आता गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख विरुद्ध महायुतीकडून शहाजी बापू पाटील हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। तिथली भौगोलिक परिस्थिती पाहता, तिथली जातीय समीकरणं पाहता, तिथलं पक्षीय काम पाहता ही निवडणूक अतिशय काटेची टक्कर होणार आहे, अतिशय संघर्ष असणार आहे। गेल्या 5 वर्षामध्ये शहाजी बापू पाटील यांनी ज्या कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचा आव आणून त्यांनी शिवसेनेचं गेल्या वेळेस तिकीट मिळवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक आबा साळुंके यांच्या पाठिंब्यामुळं त्यांना काटाव का होईना विजय मिळवता आला। परंतु शहाजी बापू पाटील म्हणजे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच गद्दारी केलेला व्यक्ती नाही, एक व्यक्तिमत्व नाही, तर त्यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्ये काम केलं आणि वेळी गेल्या वेळेस त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली,
काँग्रेसबरोबर सुद्धा गद्दारी केली आणि शिवसेनेत प्रवेश केला. तिकीट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळवलं आणि ते निवडणुकीला सामोरे गेले आणि त्या ठिकाणी विजयी झाले. सलग 5 वर्ष सुद्धा ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले नाहीत. त्यांनी 2.5 वर्षामध्येच अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, राष्ट्रवादीबरोबर आमचं जमत नाही आणि अशी वेगवेगळी कारणं देत मुंबई ते गुजरात, गुजरात ते गुवाहाटी असा प्रवास केला आणि उद्धव साहेबांच्या पाठीत सुद्धा या व्यक्तीला खंजीर खुपसला. आणि असे हे शहाजी बापू पाटील महायुतीकडून यावेळेस निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर शेतकरी कामगार पक्षाकडून गणपतराव आबांचे नातू बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होणार आहे. परंतु या निवडणुकीमध्ये ग्राउंड रिपोर्ट जर पाहिला तर गेल्या 5 वर्षामध्ये बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघ हा पिंजून काढलेला आहे. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्तिगत संबंध निर्माण केलेले आहेत. लोकांमध्ये मिसळलं. गणपतराव आबांचे गुण त्यांच्यामध्ये आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. लोकांमध्ये मिसळणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं, त्यासाठी संघर्ष करणं. मग तो पाण्याचा प्रश्न असेल, नीरा देवगरच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे टेंबू म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण संघर्ष करण्याची भूमिका बाबासाहेब देशमुख यांनी गेल्या 5 वर्षामध्ये घेतली. मतदारसंघामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत, मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत खऱ्या अर्थानं आपण गणपतराव आबांचे नातू आहोत हे त्यांनी कृतीतून सिद्ध केलं. आणि निवडणुकीला सामोरे जात असताना आपले बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना सुद्धा सोबत घेत, गेल्या वेळेस अनिकेत देशमुख हे उमेदवार होते, परंतु त्यांचा पराभव झाल्यानंतर साहजिकच ते सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक होते. परंतु मतदारसंघामधील लोकांची भावना आणि बाबासाहेबांनी लोकांसाठी जे काम उभा केलेलं आहे या सर्वांमुळं बाबासाहेबांचा दावा यावेळेस प्रबळ होता. आणि एकदा उमेदवारी मिळाल्यानंतर घरात सुद्धा एकोप असला पाहिजे, घरात सुद्धा एकसंघ निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन डॉक्टर अनिकेत देशमुख यांना सुद्धा बाबासाहेबांनी अतिशय आपुलकीनं जवळ घेतलं आणि ते या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आता या निवडणुकीमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघात धनगर असतील, मराठा असतील, माळे असतील, लिंगायत असतील अशा वेगवेगळ्या जातींचं समीकरण आहे. परंतु या मतदारसंघात जातीपेक्षा गणपतराव देशमुखांच्या कामावर तिथली लोक मतदान जास्त करतात. कारण निष्ठा आणि प्रामाणिकपणा हे देशमुख कुटुंबाच्या अक्षरशः रक्तात भिनलेलं आहे. आणि शहाजी बापूंच्या बाबतीत न बोललेलं बरं, कारण त्यांचा एका पक्षाबरोबर, एका नेत्याबरोबर कधीच चांगला संबंध नव्हता. ते कायम पक्ष बदलत, कायम नेते बदलत, कायम संबंध बदलत आणि प्रत्येकाशी गद्दारी करत त्यांनी राजकीय वाटचाल चालू ठेवलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि अशा परिस्थितीमध्ये आता या निवडणुकीमध्ये खरी गंमत आहे, जर यदा कदाचित दीपक आबा साळुंके यांनी निवडणुकीत जर मैदानात शेवट ठोकलाच, शेवटपर्यंत आपली उमेदवारी ठेवली तर खरी रंगत येणार आहे. कारण दीपक आबांचा जवळा जिल्हा परिषद गट सोडला तर फार मोठा संपर्क नाही किंवा फार मोठी त्या ठिकाणी त्यांची ताकद नाही. आणि यामुळं खरी लढत ही बाबासाहेब देशमुख
विरुद्ध शहाजीबाबू पाटील अशीच होणार आहे। आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणा विरुद्ध गद्दारी याचा कस लागणार आहे। आता मतदारांना काय ठरवत आहेत, मतदारांना काय आवडतंय हे आपणाला पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर येणाऱ्या या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना जनता साथ देते का, की काय झाडी काय डोंगर काय हटील या कर्मणुकीला जनता साथ देते हे पाहणं आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण विधानसभेमध्ये लोकांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडणारी माणसं जनता पाठवते का वैयक्तिक स्वार्थासाठी, वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी आणि आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता साथ देते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण एक निपक्षपाती एक राजकीय विश्लेषण आपण या निमित्तानं करत असतो, परंतु जनतेच्या मनात काय आहे, जनतेच्या मनातल्या काय भावना आहेत हे आपण या निमित्तानं त्या ठिकाणी मांडत असतो आणि त्यामुळं काही लोकांना थोडाफार याचा रागही येऊ शकतो। परंतु वस्तुस्थिती जी आहे ती लोकांसमोर मांडली पाहिजे आणि सत्य लोकांपुढं बोललं पाहिजे या भूमिकेतून आपण व्हिडिओ बनवत असतो। मित्रांनो, बाबासाहेब देशमुख यांनी या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं। धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी त्यांनी रात्रंदिवस प्रचार केला आणि या प्रचारातून मोहिते पाटील कुटुंबसुद्धा बाबासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि गद्दारीला आणि मोहिते पाटलांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या शहाजीबापूंना मोहिते पाटील सुद्धा निश्चितपणे धडा शिकवतील आणि ज्या दीपक साळुंखेंना पाठीमागच्या कालावधीमध्ये मोहिते पाटलांनी खूप मोठी ताकद दिली होती, खूप मोठी संधी दिली होती, विधान परिषदेवर विजय करून त्यांना आमदार केलं होतं, याची जाणीव न ठेवलेल्या दीपक साळुंखेंना सुद्धा त्याची जागा दाखवून देतील असं एकंदर मतदारसंघामध्ये बोललं जातंय। हे आम्ही बोलत नाही, आमचं मत नाही, परंतु मतदारसंघामध्ये लोकांच्या मनामध्ये जी चर्चा आहे, जे त्या ठिकाणचे ग्राउंड रिपोर्ट आहेत त्यानुसार जे मतदारसंघामध्ये चर्चा असतात, चौकाचौकात ज्या चर्चा असतात त्या चर्चा तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो। तर तुम्हाला काय वाटतंय की सांगोला विधानसभा मतदारसंघात प्रामाणिक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व बाबासाहेब देशमुख विजय होतील की परत एकदा गद्दारीला जनता साथ देईल हे कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।